गुड मॉर्निंग गाईस. तर काल रात्री आम्ही पूर्ण थकून वगैरे तसंच बॅगा नेल्या आणि झोपलो. गाडी न ओपन केली, चावी तुझ्याकडे. अरे मोबाईलवरनं ओपन झाली असती गाडी. तर गाडी आम्ही इथं पार्क केली ते. तर गाडी इथं आम्ही पार्क केली. आता बॅगा ठेवायला आलो. सगळ्या लेडीज येत आहेत, सगळ्या रेडी होत आहेत, म्हणजे रेडी झालेल्या आहेत. एक एक दोन दोन लेडीज सोबत असल्या तर थोडा उशीर होतोच. तर आत्ता वाजल्यात सकाळचे 9:30 झालेत आणि आता आम्ही फलटणला आहोत. फलटणवरनं निघणार आहोत जेजुरीला. इथनं साधारण 1.5-2 तासाचा प्रवास आहे. लेट्स इथनं आता लवकर रॅपअप करतो आणि मग इकडनं निघणार आहोत आम्ही सर्वजण. ते लेडीज पण आलेत, सगळेजण येत आहेत बॅग घेऊन. ती ठेवून दे पहिले, पिवले ते ठेवून खाली जेवर ते ठेव, बसल ते आरामात. ती फुगली कशी काय माहिती. तिकडे होती बॅग. हा 3 दोन तिकडे होते. एक राहू दे, बाकी ही बॅग तिकडे आहे. ती इकडेच दे. ही या गाडीत होती. आम्ही आता रेडी झालो सगळे. एक मॅचिंग साड्या घातल्यात. आनंदाची गोष्ट आहे. तो मूनरूफ बंद कर बघ. काय मग तो फोन गेलच. किती वाजले आता? 10 वाजले. 10 वाजायला आले आणि आम्ही निघतोय आता जेजुरीला जायला. जेजुरीला आणि इथे पोचता 11:15 वाजले आम्हाला. लवकरच पोचलो. तसं तुम्ही माझ्यावरती देव पण परीक्षा क्या चाहिए. तर आम्ही आता इथे थोडं नाश्ता करतो. चला. आता नाश्ता करून घेते. मेंदू वडे आलेत मस्तपैकी, गरम गरम मेंदू वडे. या नाश्ता करायला. मेंदू नाही गरम. भाऊनी घेतले मिसळ कराटे. हा मला नाही जमत ना. चांगले. 10 minutes later. आम्ही आता पोहोचलो. आता वरती चढतो गडावर. चलो. चप्पल कुठे काढले. वरती काढतो. ठेवायचा विषय पण चप्पल कुठे ठेवायचे. गर्दी पण जाम आहे. संडे एक साईड लाव ना. इथं कुठेतरी ठेवून देऊ. कुठं राहिलं तर त्यांनी बघलं नाही. मी काय बोलतो, इथं कुठेतरी चपला काढून ठेवूया. याला इथंच ठेवतो ना विचार. याला इथंच ठेवता विण्याला.
एक आठवण म्हणून. तर आम्ही इथं चप्पल काढलेत. विनयला मी इथंच थांबा सांगू कारण की त्याचं ऑपरेशन वरती आहे ना म्हणून तो इथंच बसून राहील. ए चपलाचं नीट लक्षात ठेव काय. हां चला वरती दर्शनासाठी. आता आम्ही फायनली वरती पोहोचलो आणि आता अभिषेक आहे. भाऊ किती वेळ लागतो. तुझा हरवलेला माणूस आले. अरे तुला अनाउन्समेंट केलता मी तुझ्यासाठी की एक आमचा माणूस हरले. त्याला 2 पोरं आहेत, एक बायको आहे. पोरं रडत होती. अरे किती दामाचा पोरगा लग्नाचा आला तुझा ना तू हरवतोय. मी यानं बोललो बानू आणायला गेलो तर 100% आता ती स्कीम मानवरती घेतली तुम्ही नाणीला सोडायची. आता बानू घेऊन घरी. रिक्षा ही बसले पाठीमाग. चला 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 चला. देव घेते का घे. चला पटकन. पावर आहे नाही वेगळी पावर आहे ना आता. पण पावर गेला ना. हारू नकोस हा तू. तू हारूशील. तुला शोधायला लागायचं आम्हाला. चला चला. तर आता आम्हाला इथनं एंट्री आहे. लाईनीला होती इकडनं मेन लाईन का अशी पूर्ण फिरून जाते. इकडनं आम्ही आतमध्ये झाला दर्शन घेऊन लगेच बाहेर निघणार. दर्शन घेऊन भेटतो तुम्हाला. बरोबर आहे की नाही. दर्शन घेता आलं तर बघा. नाही मी कॅमेरा ऑफ करतो ना. आतमध्ये परत ते जरा प्रॉब्लेम करतील म्हणून नको. इथली आतमध्ये एंट्री डायरेक्ट. झालं फायनली. कसं वाटतंय. येते. गरम झाला का जरा थोडा. नाही थंड वाटला. बाहेर आल्यावर तर वाटतं ना. म्हणजे हातावर हात ना पायावर पाय होता.
तर आमची फायनली पूजा झाले. तर आम्ही आता इथनं निघतोय जेजुरीवरून. भंडारा वगैरे केला आणि आता निघतोय. नाना कुठं आमचा राहिला तर वरती पण कोणता नाना? हरवलेला प्रवीण नाना. अरे सारखे सारखे का हरवतात आई ते? तुम्ही बांधून ठेवा आता पत्राशी त्यांना हात आले का? बांधूला कसं ही माणसं आहे. ही माणसं आहे. बांधू आता येईल आता लांबच दिसतात ते येतात आता इथं बाबा यांचे. येऊ दे त्याला इथे येऊ दे. हा का पाणी पी पाणी पाणी पी पाणी पी. काय बाबा सारखे सारखं हरवता. म्हटलं बानूला घेऊन आलाय का काय खाली तू? आई वाटच बघत होत्या. बानूची वाट. जय मल्हार. सदानंदाचा बॅक टू होम. बॅक टू होम. मल्हारी मार्तंड जय मल्हार. नाही हे नवीन आहे हा तुझा slogan. ये नया था. जय मल्हार. आम्हाला परिचय नाही या गोष्टीचा. शाकाहारी खायला अलग मांसाहारी खायला अलग 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 करायला. तो शाकाहारी ढाबा आहे. दादा तिथं जेवतात चला तिथं माऊलीवरती जाऊ. माऊलीवरती जाऊ ना. त्याच्या बाजूला नॉन व्हेज आपण बसू. गेले ऐकून तो घे. ते आई चांगल्या आता पप्पाला सांगतील ती. अरे हो मग फोनवरती पण हेच बोललो. झाले तर त्यांना निसतं. A few moments later. जेवायला या माऊली ढाब्यावरती थांबलेत. व्हेजवाले इथे जातील, नॉन व्हेजवाले तिकडे जातील. म्हणजे सगळे आम्ही व्हेजवाले मम्मी पप्पा आहेत प्युअर व्हेज. बाकीचे पण तिथे. ए तू कुठं चालला? जा संध्याकाळी सायलीला. कुठं सायलीला जायचं? चला मग सायली. तुझी मजा आहे. मग आता तू इकडे चालले ना? आधे इधर से आओ, आधे मेरे साथ आओ. आधे इधर जाओ, आधे मेरे साथ आओ. फॉलो मी. चलो बाय बाय. चाय टाटा टाटा. नॉनव्हेज इतकी आमची पब्लिक नॉनव्हेजला. व्हेजला जाम कमी आहे ना? व्हेजला लोक कमी आहेत की जास्त आहेत? व्हेजला जास्त आहेत. हिसाब बराबर इक्वली. पण नॉनव्हेजला आम्ही जास्त असं वाटतं आम्हाला. फॅनच्या खाली होतं नानी. 2 दिवसात लिहिता वा आली कशी तू? तुला वाटतं? ते बोलतो थोडा वास घेतो पहिले वास घेतो ना. मग तिथं घास जातो मारतो ना. तिथे घास मारतो. इथला वास घेतो. साई लीला बोलतो रातचे. साई लीला. अरे काही ना काही. साई ढिला नाही साई लीला. ती नाही आपणच नॉनव्हेज वालं. व्हेजवाल्याला काय करायचं मग? ते पप्पा मम्मी पप्पा विश्वानंदला जातील. मग त्यांना तिकडे पाठवता. पाठवून नंतर मग त्यांना एक चिकनचे व्हेज चिल्ली मागू. व्हेज चिल्ली ते खातील. पनीर चिल्ली मागू आणि 2 रोट्या. आपल्या इथं नाही करणार ना. त्यांना ऑनलाईन मागू. घरी घरच्या घरी खातील ती. काय नाही संध्याकाळची सोय आतापासूनच आहे. जाऊ आपण इथला उद्या. आम्ही चिकन सुक्का ऑर्डर केला. पहिली डिश आली. पहिली डिश फक्त आली.
इतकुशी झाली. टडान. ही एकटा माणूस एक खाईल. म्हणजे आता याच्यावाला टेस्ट करा बघा कशी वाटते. याचं वेगळा असतो जगा वेगळा. मग हां तर 180च्या हिशोबाने हंडी 150 रुपये. जास्त क्वांटिटी पण आहे. ही आमची हांडी पण आली, रोट्या पण आल्यात आणि आता जेवणाचं कशी वाटते? नाही एक चिकन सुक्का सोबत खाते. खाव खाव. तुला पाहिजे मग? तुला पाहिजे? चलो चलो सुरू करते. A few moments later. जेवण वगैरे करून झाले आमचं आणि खूप मस्त जेवण वाटलं. जेवलो आम्ही मस्तपैकी पोट भरून, की नाही? तर आता निघतो आम्ही इथनं. इथे हा महाराजा सावजी मटण भाकरी खानावळ असं हॉटेलचं नाव. मस्त लागलं जेवण. चला आता आम्ही निघतो. डिस्कशन वगैरे करून झालेलं आहे. कसं होता जेवण काय. आता सगळे निद्र अवस्थेत जाणार आहे. अभी डायरेक्ट घर पे घरी जाणार ना गाडी आता. ऑन स्टॉप घर पे. नो स्टॉप. ओके चला बसा. आता निघालोय घरी जाण्यासाठी. इकडनं जेजुरीवरनं निघता 3:15 झाले. आणि मी काय बोललो, व्हेजवाला जेवले का नीट का? आणि जर नॉनव्हेजवाल्याने जर थोडीशी ढेकर बिकर दिली तर सहन करून घ्या तितका. अंडा पिला का तुम्ही? आम्ही मग म्हणून तर बोललो. तर जेवलात ना पोटभर? पोटभर. काय आहे कसं होतं जेवण? मस्त मस्त छान छान. त्या काकडेच खायला वाटतं. नाही नाही ना? आम्ही खाल्ली खाल्ली. अरे काय गाऊन काय केणार आहे? क्रिस्पना टिस्की आहे. त्याच येईल ना. तुम्ही पण खाऊन चिकन ना मटनच खाल, दुसरा काय खाणार? मराठी खातो ना. आमचा पण मार्गशीर्ष संपला, आम्ही खाणार आहोत. घरी जाता जाता आम्ही थोडा इथं मध्ये एक स्टॉप घेतला, कारण इथं मस्तपैकी फ्रेश भाज्या भेटतात. तर सगळ्या बायका बोलतात की चला चला भाज्या घ्यायला चला. तर आता आम्ही चाललो भाजी घ्यायला. ती गाडी थांबवली आम्ही. येतात सगळ्या. गोड आहे का बघा? गोड आहे बा. मग मस्त होती. रास गोड आहे. भारी गोड आहे. मम्मी मटण खाऊन बघा कसं भारी आहे. द्या 1 किलो. कसं आहे? 100 किलो. पालक आहे हा. रास भाजी ताजा. पालकची जुडी कशी दिली? 15. किती? द्या एक चांगली. द्या 2 द्या. नाही चांगले द्या मला ताजी. चांगला फ्रेश आहे. कुठलाही घ्या आणि ताजा. एक पान फ्रॉड असलं तर अख्खी पाटी त्या टाकून दे. या 2 द्या. या 2. आमचा युट्यूबला चॅनल आहे. हा मग त्यांचे व्हिडिओ असतात. हा टीव्हीला दिसाल म्हणून तुम्ही प्राइस पण कमी नाही करत. लोक बघतील आई कमीच नाही करत. बरोबर आहे. हा ऊन लागते ते झालंच. आफ्टर जेजुरी फायनली आम्ही घरी पोचलो. खूप टायर्ड आहेत आता. फायनली जेवल्यानंतर जेजुरीवरनं निघालेलो.
तर डायरेक्टली आता घरी आलो, घरी पोचलो. जस्ट सगळे निघत आहेत. एक गाडी आतमध्ये आहे, तिथं त्या गाडीमध्ये देव होते ना, ते आता देवरात न्यायचे. तर खूप टायर्ड आहेत सगळेजण, कारण की जेजुरीवरून निघाल्यापासून त्या रस्त्याला एक तो वन वे, त्यानंतर मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे पूर्ण 60-70च्या स्पीडने चालवलं. आता बघू जेवायचा काय प्लॅन आहे रात्रीचा. काय विचार काय आंघोळ करून घेऊ चला. काय आहे जेवणाचा बाबा? जा नक्की का? नक्की. तुझी बायको बोलते की नाही? बोलते आम्ही बोलतो. मी काय बोललो माहिती आहे का? मी त्याने एकच बोललो, तुम्हाला नसेल यायचं नको, आम्ही जेंट्स जातो, आम्ही जेंट्स जातो, आम्ही बघू आमचा. ओ भाई तू जेवायला येशील ये ना? अभी ना बड़ी बंदूक है, छोटी गई काम से. तू जेवायला येशील का नाही? चला मग चला नाना, देव नेलात मध्ये. आणि उद्या सकाळी अभिषेक 10 वाजता भटजींना बोललं. त्या ह्याच्यामध्ये ग्लव्ह बॉक्समध्ये फायनली. आता फ्रेश होऊन घेतो आणि मग तुम्हाला 5 मिनिटात भेटू. मी फ्रेश पण झालो, श्रुतिका पण फ्रेश झाले आणि फ्रेश होता वाजल्यात 8:30 वाजल्यात. आम्ही 8 वाजता घरी पोचलेलो. तर दोघंही आम्ही आता फ्रेश झालो आणि आता प्लॅन असा आहे की बाहेर जायचं जेवायला, पण कुठे जायचं तो अजूनपर्यंत डिसायडेड नाही. आता काकासा काय बोलतात बघूया कुठल्या हॉटेलला जायचा. तर कुठलं तरी एक हॉटेल हे साई लीला करून असं पलासपा फाटा साईडला, या साईडला बोलत होते. बघूया काय डिसाईड होतं. आता भेटतील 9 वाजेपर्यंत मे बी. ते पण सगळे फ्रेश व्हायला गेले, सगळेजण दमलेत, कारण की ट्रॅफिकच इतकी होती ना. रोड पण म्हणजे रोड चांगला होता बट ट्रॅफिक खूप होते, त्यामुळे सगळे टायर्ड झालेत. तर आता आम्ही चाललो आहे बाहेर, बघूया कुठे कसं काय होतं ते. यो नाईट ड्रेस नाही, यो झूचा प्राणी बाहेर आलेला आहे, झूचा प्राणी बाहेर आलेला आहे. तर आता आम्ही इकडनं निघतोय जेवण करण्यासाठी. सगळेजण आलेत, आम्ही चाललो. चल ना बस, लेट्स गो. हे कुठलं हॉटेल डिसाईड केला? आम्ही आता जेवायला आलो तिथे जयमल्ला ढाब्यावरती पोचलो होता आणि जेवायला आता वाजलेत रात्रीचे 8:45. किती टाइम होता तर आता जेवायचा. पिशा ब्लॉगिंग नाही करत. बाबडू आज तर हॉटेलमध्येच जायचं मग रोज हॉटेलला. अजून आपली पार्टी नाही संपली ना रे. काय नल्ली वाटप आहे का? नल्ली वाटप आहे, आम्हाला पण द्या. चांगलेत, ठीक आहे. आम्ही जेवायला आलो. बोल. तर आम्ही जेवायला आलो तिथं हॉटेलमध्ये, सर्वजण पार्टी आहे. बोल आमची दाखव सगळी. आता सगळी चालली आहेत इकडं पोचलो. सो आम्ही आता जेवायला आले. ये चणे दाखवले. ना आपला तो होतो ना सकाळी आपण घालला तो चिकन सुक्का. चिकन सुक्का. तर आमचं ते जेवण वगैरे करून झालेलं आहे. त्यांचं राहिले थोडं हे लेट जेवतात, त्यांना जेवायला जाम टाईम लागतं, हळूहळू जेवतात हे दोघं. इकडं पण झालं यांचं, इकडे पण सगळं साफ केलं यांनी. काय बोलतो आज कर तू, काय बोलूच नको. सो तर आमचं जेवण वगैरे झालं आणि आता आम्ही इकडनं निघालोय. सगळेजण बाहेर आहेत.
आता इथनं डायरेक्टली घरी जाऊ आणि 11 वाजल्यात. खूप टायर्ड आहे सकाळपासून. आता घरी गेल्यानंतर डायरेक्ट झोपणार. घरी जाऊन लॉग एंड करून जाऊ दे. सो तर 2 दिवसाची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय, गुड नाईट, टेक केअर.